श्यामच्या आई मधील रात्र 33वी घ्यायची आहे। आपल्या गोष्टीचं नाव आहे गरिबांचे मनोरथ। आपली रात्र 33वी चाललेली आहे आणि आपण 32 रात्रीमध्ये श्यामच्या जीवनामध्ये कोणकोणते प्रसंग येऊन गेले, किती कठीण प्रसंग आले आणि त्याला म्हणजे कसं त्याला त्रास सहन करावा लागला हे आपण पाहिलेलं आहे। तरी सुद्धा एवढा सगळा त्रास सहन करूनही श्यामचं आईवरचं प्रेम जरा सुद्धा कमी झालेलं नाही। अगदीच त्यासारखीच आपली ही आजची गोष्ट आहे गरिबांचे मनोरथ। म्हणजे की प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो की तुम्ही आता लहान आहात, आम्ही मोठे आहोत, लहान असो मोठं असो, प्रत्येकाला मनोरथ म्हणजे काय, मनीची काहीतरी एक इच्छा असते। जसं लहान मुलांना असं वाटतं की आपण लवकरात लवकर मोठं होत जावं, आपण खूप मोठं बनावं, बाबांसारखं गाडी घेऊन जावं, ओके ना, आईसारखं सगळ्या वस्तू आपल्या करून घेता आल्या पाहिजे असं आपल्याला वाटत असतं। आणि ज्या वेळेला आपण मोठं होतो त्यावेळेला आपल्याला लहानपण आवडत असतं। म्हणजे आपण जन्माला आल्यापासून ह्या देह जाईपर्यंत आपल्या मनामध्ये कोणती ना कोणतरी इच्छा सतत चालू असते आणि ते चालू असलेल्या इच्छामुळे इच्छा पूर्तीसाठी आपण लढत असतो। मग कधी कधी काय होतं, आपल्या मनासारख्या गोष्टी घडतात म्हणजे इच्छांची पूर्तता होते, परंतु कधी कधी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही। ज्या वेळेला मनासारखं होतं त्यावेळेस आपण फार आनंदी असतो। म्हणजे सहलीला जायचंय, आईने पैसे दिले, आपण फार आनंदी होतो। सहलीला जायचंय, पैसे नाही मिळाले, आपण लगेच दुःखी होतो। मग कुठला खाऊ असेल, वस्तू असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ती वस्तू मिळाली, मनासारखं घडली तर आपल्याला फार आनंद, आणि मनासारखी नाही घडली तर आपण सर्वात दुःखी होत असतो। मग ह्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला हळूहळू कशा कमी करायच्या किंवा इच्छा असावी तर कशी असावी हे आपल्याला आजच्या श्यामच्या गोष्टीतून शिकायचंय। आता श्यामच्या आईच्या ह्या 33व्या रात्रीमध्ये असं बसलाय की श्याम अतिशय खिन्न बसलेला आहे। खिन्न म्हणजे उदास, त्याला हसावंसं वाटत नाही, त्याला बोलावंसं वाटत नाही, त्याला खेळावंसं वाटत नाही किंवा आपल्या मित्रांसोबत बसून आपण छान गप्पा माराव्यात असंही श्यामला वाटेना। एका ठिकाणी अतिशय उदास चेहरा घेऊन श्याम बसलेला आहे आणि ज्या वेळेला तो तिथे बसलेला त्याचे सगळे मित्र त्याला पाहतात, मित्रांना प्रश्न पडतो, अरे काय झालं असेल आज श्यामला, श्याम आज असं उदास का बसला असेल, तो नेहमीसारखा बोलत नाही, त्याचा चेहरा नेहमीसारखा आनंदी दिसत नाही, श्यामला श्यामच्या आईची आठवण तर येत नसेल ना, असं सगळे मुलांना प्रश्न पडतो। त्यावेळेला की म्हणजे सहज मुलांना असं वाटतं की आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तो कष्टी तर झाला नसेल ना, म्हणजे श्यामच्या आईनं खूप कष्ट केलं बाळांनो, खूप कष्ट केलं, अतिशय दुःख भोगलं आणि आपल्या आईनं एवढं कष्ट केलंय, एवढं दुःख आपल्या आईला सहन करावं लागलं, ह्या आठवणीनं श्यामला वाईट वाटतंय। म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे। आपली आई आपल्या समोर दुःखी झाली, कष्टी झाली, आपल्याला काही फरक पडत नाही, आपल्याला काही वाटत नाही, मुळात ती दुःखी आहे हेच आपल्याला कळत नाही, आपल्या आईला त्रास होतोय हेच आपल्याला कळत नाही, ह्याची जाणीव आपल्याला होत नाही। मग आपल्या आईवर प्रेम कसं म्हणता येईल रे? आपण श्यामच्या ह्या सगळ्या गोष्टी त्याचसाठी घेतोय की आपल्याला श्यामची आई कळावी, श्याम कळावा, श्यामनं त्याच्या आईवरती किती प्रेम केलं हे आपल्याला कळावं, त्यासाठी आपण हे श्यामच्या आईची गोष्ट घेतोय। त्याच्या निमित्तानं आपली आई किती कष्ट करते, आपली आई किती त्रास सहन करते हे आपल्याला कळायला पाहिजे, हे आपल्याला समजायला पाहिजे। जर आपल्याला हे कळत नसेल तर आपण जन्माला येऊन काही उपयोग नाही। आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेला आई माझी माझी म्हणून भांडण करतो, आपला भाऊ आई जवळ गेला की आपण त्याला ढकलून देतो आणि आपण आईच्या मांडीवर जाऊन बसतो, का आई माझी आहे। आपल्या आईच्या साडीला कोणी हात लावला तरी आपल्याला आवडत नाही, माझ्या आईच्या साडीला हात नाही लावायचा, माझ्या आईच्या वस्तूला हात नाही लावायचा,
हो की नाही. सहज कुणीतरी आपला कुणी मामा येतो, काका येतो, ते म्हणतात तुझ्या आईला घेऊन जातो आम्ही आता. त्यावेळेस आपण किती मोठ्या मोठ्याने रडतो. आपल्या आईला कुणी घेऊन जाऊ नये, कारण ती आई आपली आहे. परंतु ही भावना कधीपर्यंत असते? तुम्ही आता ह्या वयाच्या आहात ना, एवढ्या वयापर्यंतच. तुम्ही मोठे व्हायला लागलात, मग तुम्हाला असं वाटतं आई नको, आईने माझ्या जवळ यायला नको, बोलायला नको, बसायला नको. गपचूप एका रूम मध्ये जायचं, मोबाईल घेऊन बसायचं, आईशी जेवढं तेवढंच बोलायचं. हळूहळू मोठं व्हायला लागलो की आपला आईचा सहवास नको वाटायला लागतो. आणि ज्या वेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आईला खूप कामं असतात, आईला आपल्याला द्यायला वेळ नसतो. बघा व्हिडिओ.